घाटावर धामणगाव तहसीलदार अभय घोरपडे यांची मोठी कारवाई। वर्धा जिल्ह्यातील रेत माफियाचा धामणगाव तालुक्यात हैदोस। धामणगाव रेल्वे दिघी घाटावर धामणगाव तहसीलदार अभय घोरपडे यांनी मोठी कारवाई केली आहे। मागील अनेक दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातील रेत माफियांचा धामणगाव तालुक्यात मोठा हैदोस सुरू होता। वर्धा जिल्ह्यात वडगाव पांडे आणि सायखेडा घाटावरून नायगाव आणि दिघी महल्ले नदीपात्रातून सक्शन पंप आणि बोटीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यातील रेत माफिया अवैध वाळू उपसा करत होते। काल दिघी येथील वर्धा नदी पात्रात वर्धा जिल्ह्यातील वडगाव सायखेडा घाटातील बोट उत्खनन करण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत आल्याचे समजतात धामणगाव तहसीलदार आणि त्यांचे पथक घाटामध्ये पोहोचले आणि त्यावेळी रेतचोरी बोट वर्धा हद्दीमध्ये पळवून घेऊन गेले। महसूल पथक आणि त्यांचे सोबत मंगळूर पोलीस पथकाने सदरच्या 2 बोटी सहाय्याने फोडल्या आणि सक्शन पंप आणि लोखंडी पाईप फोडण्यात अधिकाऱ्यांना कळवण्यात आले। पथकामध्ये श्री अभय घोरपडे, मंडळ अधिकारी कांबळी तराटी ठाकरे, सागर भांडवलकर, आकाश चव्हाण, सोपान गोपाल नागरीकर तसेच मंगळूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल उपस्थित होते।